ओके. काल आपण बोललो होतो की अध्यक्षांच्या छोट्याशा भाषणामुळे सर्व लोक खुश झाली का? कशामुळं? कशामुळे सर आले का? टीचर्स, गवाळे सर, अंधारे सर, गोरे सर. यस. अध्यक्षांच्या छोट्या भाषणावर लोक खुश का झाले? अध्यक्षांच्या छोट्या भाषणानंतर लोक खूप खुश. असं काहीतरी आहे ना, काय वाक्य आहे ते? अध्यक्षांच्या छोट्याशा भाषणामुळे सर्व लोक खूप खुश झाले. हा बरोबर, बोला बोला. बसण्यास कंटाळून गेले होते. नाही, हा नियमच आहे. कार्यक्रमामध्ये जो छोटं भाषण करतो ना, तो लोकांना, प्रेक्षकांना खूप आवडतो. समजलं? कारण जास्त किंवा कमी हा पुढचा विषय आहे. मात्र कमी बोलणारा नक्कीच प्रत्येकाला आवडतो, खास करून भाषणामध्ये. कारण लोक वैतागलेले असतात. हा, खायचं प्यायचं असतं, बरोबर आहे. कधी खायला येईल माहित नाही. हा, आणि मग अशा वेळेला लोकांना भारी वाटतं, अरे वा 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 वा, बरं झालं बरं झालं. मग जास्त लोक टाळ्या वाजवतात. असू द्या, चला. सो वक्त्यानं नेहमी बोलण्याचं भान ठेवणं आवश्यक असतं. कधी कधी काही प्रसंगी अनेक गोष्टी बोलणं पण गरजेचं असतं, म्हणून वक्त्याचा पण त्या ठिकाणी नाविलाज असतो. मात्र कमी बोलणारा वक्ता हा नेहमीच पॉप्युलर वक्ता असतो. बरोबर आहे का? येस सर, यू आर राईट. वैतागलेले असतात, कंटाळलेले असतात. चला, काय होतं? एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन, बरोबर आहे का? बरं, शेवटचं वाक्य काय होतं आपलं? व्हॉट वॉज द लास्ट सेंटेन्स? अहो, तुम्ही एवढं मोठ्याने बोलताय, बाहेर ऐकू जातं चौकात. बोला ना मोठ्याने जरा. सर्वांचे आभार मानले. बरोबर, लिहा. पुढचं वाक्य लिहा. वोट ऑफ थँक्स नंतर, वोट ऑफ थँक्स नंतर ताबडतोब संयोजकांनी अल्पोपहाराची काय घोषणा केली. बरोबर आहे का? अँकरने त्या माध्यमातून अरे वा, खटाळ सर आले. खटाळ सरांनी एक कॉम्प्लिमेंट लिहिलं. थँक्यू सर. मी खास करून उल्लेख Yes, करणार sir. होतो, Yes. दिसते मला, म्हणून मी मुद्दाम Yes, बोलतो. sir. Yes. खटाळ सरांनी एक कॉम्प्लिमेंट लिहिलं की ते एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशनचं कंटेंट वाचताना ते ऍक्च्युअल आपण कार्यक्रमातच आहोत अशी अनुभूती येते, असं त्यांचं म्हणणं आहे. वा, व्हेरी गुड. तो विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा अशा प्रकारचे टॉपिक लिहिण्याचा. हुबेहूब प्रॅक्टिकल सिच्युएशन टाईप करायचे, त्याप्रमाणे तसे विशद करायचे, मेन्शन करायचे. थँक्यू सर, तुम्ही टाइम काढून कॉम्प्लिमेंट लिहिलात. सर, संयोजकांनी च्या पुढचं काय? अल्पोपहाराची, अल्पोपहार,
उपहार असं येते. हे हय म्हणजे अल्प उपहार, अल्प आणि उपहार त्याची संधी आहे. आले का सर? गायकवाड सर आले का? अल्प आणि उपहार यांचा तो संधी आहे. अल्पोपहार. उ अ आणि उ, अ आणि उ, दॅट गोज टू ओ, अशी ती संधी आहे. चला, हा अँकरने त्या माध्यमातून सर्वांना स्नॅक्स व मिठाई न चुकता घेण्याची काय विनंती केली. बघा मी प्रयत्न करून काय करतोय, परत परत त्या ठिकाणी येतो. कुठं? कर्त्यानं त्याच्यात काम केलं. हा हा आपला थीम आहे. आय एम ट्राइंग टू ब्रिंग each and every sentence in the same format. कर्त्यानं त्याच्यात काम केलं. Once the sentences are in this format, we know we will be able to write those sentences in English easily by using subject plus main verb second form formula. All right? But फूड कमिटीने अल्पोपहार वाटपासाठी खूप छान सोय केली होती. लक्षात घ्या, केली होती. होती हा शब्द परफेक्ट पास्ट टेन्स जरी सांगत असेल तरी खूप काळ झाला नसल्यामुळं आपण केली हाच अर्थ धरायचा आणि त्याप्रमाणे त्याला सिंपल पास्ट मध्येच आपल्याला एक्सप्लेन करायचंय. होतीला घाबरून जायचं नाही. हे होती हा हे सपोर्टिंग आलंय या ठिकाणी, सपोर्ट हा शब्द आलेला आहे. केली, तर केली हाच ऍक्च्युअल अर्थ आहे. केली होती आपण म्हणतो, मात्र केली पर्यंत घ्यायचा त्याचा. चला, केली होती. सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये स्नॅक्स व मिठाई बटन दाबलं ना कोणाचा फोन ये लागतो, बळवण पडतो. कार्तिक बारसकर कशाला बडबड करतो रे? अभ्यास नसला करतो खेळत बस, आता बडबड करू नको. सर्वांनी एकदम, हा एक नाही, हा एकदम म्हणलो मी आणि एक लिहिलंय. एकदम शिस्तीमध्ये स्नॅक्स व मिठाई घेतली. खाताना मान्यवर व विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी आपापसात काही गप्पा मारल्या. फूड कमिटी मधील काही लोकांनी कोण रे मध्ये? माईक चालू करू नका प्लीज. तुमच्या माईकचं सध्या काहीच काम नाही. लेट इट बी रेकॉर्डेड इन द प्रॉपर मॅनर. फूड कमिटी मधील काही लोकांनी
आम्हाला आम्हा सर्वांना पाणी पुरवले किंवा पाणी दिले. आमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक जण प्रत्येक जणाने कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. आता सिंपल सॉरी फंडामेंटल वनचं एक वाक्य टाकतो मी. सर्वजण खूप खुश होते. सर्वांना खुश पाहून संयोजकांना आनंद झाला. अल्पोपहाराला आणखीन एक काय शब्द आहे मराठीमध्ये? अल्पोपहारासाठी सारखा आणखीन एक शब्द काय आहे मराठीमध्ये? हा हा चला. स्नेह भोजनानंतर क्लिनिंग कमिटी ऍक्टिव्ह झाली. ऍक्टिव्ह झाली. आता इथे एक शब्द लिहितो तुम्हाला, अलर्ट मोड असं येतो. म्हणजे उद्या आपल्याला इंग्लिश मध्ये करताना तो शब्द वापरता येईल. क्लिनिंग कमिटीने प्लेट्स, ग्लासेस इत्यादी गोष्टी व्यवस्थितपणे गार्बेज बिन मध्ये काय टाकल्या, जमा केले. दरम्यान शिक्षकांनी व प्रिन्सिपॉल सरांनी आलेल्या मान्यवरांना, प्रमुख पाहुण्यांना व अध्यक्षांना काय निरोप दिला. म्हणजे काय गाडीत बसवलं, आदर आतिथ्यानं आणि हाय हाय बाय बाय
केलं असा याचा अर्थ आहे. समजलं? निरोप दिला. वेलकम कमिटीने पुढचं वाक्य लिहा. वेलकम कमिटीतील काही मुलांनी कमिटीमधील काही मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी, बरं का, विद्यार्थ्यांनी पाहुण्यांची व मान्यवरांना पाहुण्यांची व मान्यवरांची काय रोपटी व काय श्रीफळ, बरोबर, त्यांच्या गाडीमध्ये पोहोचवले. बरोबर आहे की नाही? असं तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेणार. झाड दिलेली सत्कारासाठी, बरोबर, करायचं का? सुफळ संपूर्ण. झाले का वाक्य भरपूर? पूर्णविराम द्यायचा का वाक्याने? आता किती दिवस द्यायचं एकच टॉपिक? टॉपिक लिहिणं एक निमित्त होतं. मुद्दाम होऊन गडबड नाही केली. 2, 3, 4 दिवस घालवले आपण एकच टॉपिक लिहिण्यासाठी. वेळ घेतला. गडबड करून काय उपयोग ना? काहीच उपयोग नाही. म्हणजे एकच टॉपिक आपला एवढा व्यवस्थित समजला पाहिजे की त्याच्या सहाय्याने आपल्याला अनेक टॉपिक लिहिता आले पाहिजे. एक भाकरी अशी व्यवस्थित बनवायची, परत ते पीठ मळायचं, परत थापायचे, परत पीठ मळायचं, परत थापायचे, अशी 50 वेळेस एकच भाकरी चालू द्यायची, है ना, जेणेकरून आपल्याला भाकरी थापता येईल, है ना. तो या मागचा उद्देश आहे, प्रामाणिक हेतू आहे. द ऑनेस्ट ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड रायटिंग ओनली सिंगल टॉपिक फॉर 3 to 4 days, मेनी डेज नाही, फॉर 3 to 4 days इज दिस. करायची का सांगता? सर सांगता करायची का तुमच्या हा सर. सगळ्यांच्या? आपण घे ना. किती वाक्य झाले? भरपूर झाले? भरपूर पोट भरून झाले. झाले? बऱ्यापैकी झालं? पोट भरलं का नाही? येस, ऑनलाईन वाले पोट भरून वाक्य झाले ना? आता तुमच्यापैकी प्रत्येकाला हे भावना, तुमच्यापैकी प्रत्येकाची अशी भावना जागृत झाली असेल की आपण याच्यावर, अरे बापरे, ये क्या हो रहा है भाई. तर कोणतरी काहीतरी करताय हो मिस्टेक. कोण आहे ते? पृथ्वीराज. पृथ्वीराज कोण आहे? पृथ्वीराज. तर कोण आहे शोध लावा पृथ्वीराजचा. तर पृथ्वीराज कोण आहे? पृथ्वीराज. हे 7वीतला विद्यार्थी. हा, काय करतो रे तू? काय चालू केलं होतं बाळा?
पृथ्वीराज भागवत पवार काय चालू केलं होतं मोबाईलवर? पृथ्वीराज सांग लवकर. बटन दबलेलं. आ शेअरचं बटन दबलेलं. खोटं बोलू नको. कशाचं बटन दाबलं? शेअर. तर आता बघा रे, याला लगेच काढून टाकतो मी. आणि परत जर असं केलं तर त्याला परमनंट काढून टाकेल मी. चालू कर पृथ्वीराज, तू माईक ओपन कर लवकर. केलं का? हा. हा, तुला काढून टाकतो मी आता लगेच आवडतो. काय वेळेसारखं काय काम करता इकडं? एवढं लोकांना डिस्टर्ब होतंय. तर बघितलं तुम्ही, त्याने काहीतरी केलं होतं बघा. सो हो सर, अशा रोज हरकती करू नका. आ रोज करतो ते काही ना काही. हा, रोज करतो, काढून टाका त्याला, परमनंट काढून टाका. त्याला नको, त्या पालकांना सांगा आणि काढून टाका त्याला, परमनंट काढून टाका त्याला. श्रीफळ ओके, गाडीमध्ये पोहोचवले. ठीक आहे, चला शेवट वाक्य लिहू. अशा पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यानं, अशा पद्धतीने, अशा रीतीने, पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने स्कूलने किंवा विद्यार्थ्यांनी म्हणून आपण, हा, विद्यार्थ्यांनी एन्व्हायरमेंट डे आनंदाने साजरा केला. येस, शेवटी शेवटचं वाक्य आलं. हनुमानाच्या शेपटीसारखं वाढत चाललं होतं. मात्र सगळ्यांना एक जाणीव झाली, हे बोलत होतो मी. लेट मी कम्प्लीट दॅट माय थॉट और सेंटेन्स और ओपिनियन, की मला असं वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाला ही जाणीव झाली असेल की आपण कोणत्याही टॉपिकवर पाहिजे तेवढी सेंटेन्सेस लिहू शकतो. आणि राहिला विषय एन्व्हायरमेंट डेचा, सुरुवातीला तुम्हाला तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटत होतं, बापरे आता एन्व्हायरमेंट डेवर लिहायचं काय? एन्व्हायरमेंट डे, सकाळी गेलो, काय नारळ फोडला, पूजा केली, भाषण केली आणि संपलं. मात्र तुम्ही बघितलं, आपण 3-4 टप्प्यांमध्ये तुम्हाला जे दिले होते. एक तर प्रिपरेशन, प्रायर प्रिपरेशन, इंट्रोडक्शन, प्रायर प्रिपरेशन, ऍक्च्युअल प्रोग्राम असतो तो, नंतर खाणं पिणं काय होतं ते, आणि सांगता. आता इथून पुढे देखील मग काही लोक अध्यक्षांना सोडवायला गेली वगैरे वगैरे, काय आणखीन भरपूर काय लांबवता येतं. मात्र आणखीन मध्यंतरी जे काही घडल्या गोष्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही लिहिता आलं असतं. तर अक्षरशः तुम्हाला एक छोटीशी कादंबरी पण लिहिता येऊ शकते एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशनवर. कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला अशा पद्धतीनं खूप सगळं काही लिहिता येऊ शकतं. आणि या ॲबिलिटीला, आता हे बघा, हे टॉपिक लिहिण्याच्या अगोदरची जी काही मानसिकता होती विद्यार्थ्यांची आणि टॉपिक संपल्यावरची जी मानसिकता आहे, आणि हा जो फरक आहे, हा जो फरक निर्माण झाला, याला म्हणतात कंटेंट रायटिंग ॲबिलिटी. म्हणजे काय? काहीतरी कंटेंट लिहिण्याची जी क्षमता विकसित झाली या दरम्यान. आणि मुद्दामहून मी या टॉपिकला मुद्दाम 3-4-5 दिवस लावलेले आहेत. लिहून घ्या सगळे लोक व्यवस्थित, सगळे लोक व्यवस्थित लिहून घ्या. का लिहून झालं सगळ्यांचं? फोर्थची मुलं खास करून लिहून झालं का? हे काय लिहिले आपण? प्रिन्सिपल सरांनी आलेल्या पाहिजे होतं ना, करेक्ट करा. आल्या नाही, आलेल्या. आलेल्या मान्यवरांना, प्रमुख पाहुण्यांना व अध्यक्षांना निरोप दिला. झालं का सगळ्यांचं लिहून? खास करून फोर्थची मुलं.
ओके, चला फर्स्ट सेंटेन्स आहे काय, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आमच्या स्कूलमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा केला. बघा, आम्ही साजरा केला असं वाक्य आहे. आम्ही आणि मेन वर्बचं सेकंड फॉर्म. मेन वर्ब कुठं असतो? मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी. वाक्याच्या शेवटी काय आलं? साजरा केला. सब्जेक्ट शोधला आपण, कोणी साजरा केला? तो सब्जेक्ट आहे. मेन वर्बचं सेकंड फॉर्म कुठून घेतला आपण? वाक्याच्या एंड मधून भेटलं आपल्याला ते मेन वर्ब. आणि सेकंड फॉर्म मध्ये आहे वी सेलिब्रेटेड. हा काय? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. अच्छा, ही कॅपिटल करा. कसा? दरवर्षीप्रमाणे. कसं म्हणता येईल सर? कोण सांगताय? विद्यार्थी. दरवर्षीप्रमाणे. ऍज. हा, कसं म्हणता येईल सांगा? एव्हरी इयर म्हणता येईल? किंवा ऍज पर द ट्रेडिशन असं म्हणता येईल. ऍज पर द ट्रेडिशन. हा, परंपरेप्रमाणे. हा, पुढचं वाक्य काय? हे वाक्य क्लिअर आहे का सगळ्यांना? वेदर फर्स्ट सेंटेन्स इज क्लिअर टू यू ऑल ऑर नॉट? क्लिअर आहे का नाही? येस ऑर नो? येस सर. हे आ नो? येस सर. ओके, ऍज एव्हरी इयर. हा, पुढचं वाक्य काय? आम्ही एन्व्हायरमेंट डे 5 जूनला सकाळी 11 वाजता सेलिब्रेट केला. पुन्हा एकदा, आम्ही सेलिब्रेट केला. सेम सेंटेन्स. वी, हे वाकडं झालेलं सेंटेन्स आपण सरळ करू. वी सेलिब्रेटेड एन्व्हायरमेंट डे at 11 a.m. on 5th June or at 11 in the morning on 5th June असं पण लिहिलं असतं. AM लिहिल्यामुळं इन द मॉर्निंगची गरज नाही. चला, थर्ड सेंटेन्स सांगा. त्यावेळी. हा, त्यावेळी म्हणा किंवा त्या दरम्यान म्हणा आमच्या स्कूलला सुट्ट्या होत्या. बघा, आता हे मात्र वाक्य तुम्हाला सांगितलं होतं, स्कूलला होत्या. तुम्हाला तिथं लिहून दिलं होतं बघा. का कोणतं वाक्य हे? तूच वाक्य तुम्हाला असं नमूद केलं होतं. केलं होतं की नाही? सो आवर स्कूल had काय? हॉलिडेज और vacations that time. और याला वेगळ्या पद्धतीने असं लिहिता येईल. वी हॅड, आम्हाला होत्या. वी हॅड स्कूल वेकेशन्स ड्युरिंग, त्या दरम्यान. हा, ड्युरिंग म्हणण्याची गरज नाही. दॅट टाइम. राईट. वेकेशन्स दॅट टाइम. हा, जमतंय का? असे मोजकीच वाक्य आपण एखाद दुसरं आलं असेल
फंडामेंटल 2, 1 वगैरेचं. बाकी मॅक्सिमम म्हणजे सर्व वाक्य आपण सिंपल पास्ट टेन्सची असतील याची पुरेपूर खात्री केलेली आहे. बरोबर. चला, अहो मोठ्याने बोला. हा, कधी? हा, कधी बोलवलं? लिहिलं होतं मी काहीतरी. बर, ठीक. 30 जूनला वगैरे काहीतरी बोललो होतो मी. 30 मेला. चला, our respected principal called, प्रिन्सिपॉल सरांनी बोललो बघा. प्रिन्सिपॉलने बोलवलं असं असतं. प्रिन्सिपॉलने बोलवलं. आवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपॉल कॉल्ड, कोणाला? सब्जेक्ट आणि मेन और सेकंड फॉर्म. बोलावले हा आपलं, हे आपलं वर्ब आहे. कॉल्ड सम स्टुडंट्स, शाळेवर बोललं, टू द स्कूल ऑन 30th मे. 30 मेला बोलवलं असं मी बोललो होतो. लिहिलं होतं का नाही मला डाऊट आहे. हा, ठीक आहे ना. हे समजलं का? लिहून घ्या व्यवस्थित. 30 मे जर अगोदर लिहिलं नसेल तर आता ऍड करा. 30 मेला बोलवलं. 30ला म्हणा, 31ला म्हणा, काय अडचण नाही. 30th मे और 31st मे. लिहिलं का सगळ्यांनी हे? लिहिलं का सगळ्यांनी? Yes, sir. Did you all write this? चला, पुढचं वाक्य. योगायोगाने यावर्षी 20 मे नंतर पाऊस पडला. बघा, पावसाचं वाक्य सगळ्यांनी समजून घ्या. पावसाच्या वाक्यामध्ये इट हा सब्जेक्ट वापरायचा असतो. ठीक आहे. पावसाच्या वाक्यामध्ये इट हा सब्जेक्ट वापरायचा असतो. बघा, योगायोगाने पासून चालू करू शकतो आपण. फॉर्च्युनेटली, इट रेन्ड, सब्जेक्ट प्लस मेन और सेकंड फॉर्म. इट रेन्ड ड्यूरिंग 20 to 30 मे. कधी? यावर्षी. दिस इयर. आले का सगळे वर्ड्स? सगळे शब्द आले का? वाक्यातील सगळे शब्द आले का? हा, 20 मे नंतर म्हणलं, मात्र मी इथे लिहिलंय 20 ते 30 मे. हा, यू मे राईट आफ्टर 20th मे, है ना? ते पण लिहू शकता. फॉर्च्युनेटली इट रेन आफ्टर 20th मे दिस इयर, असं लिहू का? आफ्टर 20th मे दिस इयर. ठीक आहे. चला, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ऐश्वर्या, हा, बोला. आम्ही कचरा योग्य ठिकाणी टाकला. ऐश्वर्या, तू झोपेतच का? अरे, जो टॉपिक मी लिहून दिलेला आहे त्याच्यावर चाललेलं आहे. तुझं काय चाललंय वेगळं? जो टॉपिक लिहून दिलेला आहे तीच वाक्य आपण इंग्लिश मध्ये लिहितोय. समजतंय का नाही तुला? नवीन वाक्य आता काहीच नाही टाकायचं, करायचं. आता कचरा कुठं टाकते इथं?
या वर्षी पाऊस पडला ते म्हणते आम्ही कचरा योग्य ठिकाणी टाकला. अरे सेलिब्रेशन चाललंय, सेलिब्रेशनची तयारी चालली आहे आणि कचरा कुठं टाकला? समजतंय तुला? हा, पुढचं वाक्य. हा बघा, आता ते वाक्य मी पुढे घेतलंय कारण काही तारीख दिली नव्हती. चला जाऊ दे, ते वाक्य कॅन्सल करू आपण. हा, समजा ना, याचा अर्थ मी 30 मे लक्षात ठेवलं, तुम्ही विसरले, विद्यार्थी असून विसरले. हा, पुढं पुढं बोला, पुढचं वाक्य काय? विविध कशाला म्हणताय? विविध, विविध ला कशाला थोडं वाढवताय? हा, विविध सूचना दिल्या. हा, पुढे एकदा बोला. दिल्या. टीचर्स, टीचर्स काय म्हणता येईल? गेव हा शब्द तेवढा सुटेबल नाही, मात्र लिहा. गेव अस व्हॅल्युएबल सजेशन. विविधला मी व्हॅल्युएबल म्हणतोय बरं का. व्हॅल्युएबल म्हणजे काय? मौल्यवान. आता तिथं विविध लिहिलंय आपण, तो बदल लक्षात घ्या. मी योग्य गोष्टी, मी सुटेबल वर्ड सांगण्याचा प्रयत्न करतो. टीचर्स गेव अस व्हॅल्युएबल सजेशन्स and instructions for Environment Day celebration. सगळ्यांना पचनी पडतंय का हे मराठीतून इंग्लिशीकरण केलेलं, मराठीचं इंग्लिश वाक्य केलेलं, हे सगळ्यांना पचन पडतंय का? येस ऑर नो? मेनवर बघा, मेनवर काय दिलं? सब्जेक्ट, मेन वर्ब सेकंड फॉर्म आम्हाला दिल्या. काय दिल्या? व्हॅल्युएबल. जे दिलं ते इथे आहे आणि कशासाठी दिलं ते इथे आहे. जे दिलं ते काय? व्हॅल्युएबल सजेशन्स अँड इन्स्ट्रक्शन आणि फॉर एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन. समजतंय का सगळ्या मुलांना? ज्यांचा सिंपल पासचा व्यवस्थित. अन्विता समजतंय का? अन्विता, Yes, sir. अन्विता किरण नांदे, समजतंय का? व्हेरी गुड. अन्विता, तुला सिंपल प्रेझेंट टेन्सला किती मार्क्स पडले? Sir, 10. किती? 10. 10 आउट ऑफ किती? 15? 10. 10 आउट ऑफ 10 का? 10 out of 10. अरे वा वा वा. मग इथून जे सिंपल प्रेझेंट टेन्स शिकायला मिळालं त्याचा काही थोडाफार फायदा झाला होता टेस्ट मध्ये? हो. अच्छा, बळच हो म्हणते. बर, असू दे. चला आता समजतंय ना? चला बाकीच्या समजतंय का रे? ओंकार, तेजश्री, संभाजीराजे, Yes, sir. शिवराजे, समजतंय सगळ्यांना? Yes. वरच्या म्हणला काय खातो रे गाडवा? हा, तुला झपका लागतो, झपका एक. हा, मोरकुटला किती वेळ झालं तबलतोय ते? हा, समजतंय का तुला? हा, चला पुढचं वाक्य बोला. हा, बघा इथे पण होते लिहिले, मात्र होतेचा आपल्याला इग्नोर करायचा. होते हा शब्द. त्या दिवशी 10 ते 12 टीचर्स देखील स्कूलमध्ये आले होते. 10 to 12 टीचर्स देखील म्हणजे काय? ऑल्सो केम टू स्कूल. त्या दिवशी म्हणजे काय? दॅट डे और ऑन दॅट डे चालेल.
ऑन ड्रॉप केलं तरी काय अडचण नाही. 10 to 12 teachers also came to school on that day. गाढवा मी 10 कसले रे मूर्खा. 10 to 12. बघा जे डिस्क्रिप्शन मध्ये असतं त्यामध्ये रिटर्न पोर्शन मध्ये आपण डिजिट्स मध्ये लिहायचं नसतं. 10 to 12 असं लिहायचं नसतं. त्या ठिकाणी तुमचा विनाकारण अर्धा मार्क कट केला जाऊ शकतो हो तुमच्या लिखाणामध्ये. हा हो असं लिहायचं नाही. सगळ्यांनी कोण आहे तिकडं? कोण आहे सर ते? कोण होतं? त्याला बडबड करता? बडबड करू नका. कंटाळा आला असल्यास तुम्हाला सोडून जा आणि झोपा निवांत. हा लिव्ह करू शकता. चला पुढं. एका टीचरला थोडी असतं, एका टीचरला असते. ओके, कोणी नियुक्त केले? प्रिन्सिपॉल सरांनी. ल्या आवर प्रिन्सिपॉल सिलेक्टेड. आता सिलेक्टेड म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणायचं? आणखी थोडासा व्यवस्थित शब्द टाकण्याचा प्रयत्न करू आपण. आवर प्रिन्सिपॉल बघा काय कसा शब्द टाकतोय मी. हँडेड ओव्हर the main responsibility in charge म्हणू ना, as an in charge to one of the teachers. याचा अर्थ समजून घ्या रे सगळेजण. फक्त लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. कम्प्लिशनच्या भानगडीत कोणीच पडू नका. प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रिन्सिपॉलनं काय केलं? मेन रेस्पॉन्सिबिलिटी इन्चार्ज म्हणून, ऍज म्हणजे म्हणून, एक इन्चार्ज म्हणून महत्वाची मुख्य रेस्पॉन्सिबिलिटी हँड ओव्हर केली. सिंपल पास्ट टेन्स. टू ला कोणाला? वन ऑफ द टीचर्स. बघा वन म्हणजे काय? एक शिक्षकाला दिली. मात्र ऑफ द म्हणजे काय? वरचे जे 10-12 होते ना त्यांच्यापैकी एकाला मेन रेस्पॉन्स. ऑफ म्हणजे ऑफ द म्हणजे काय? त्यापैकी. कशापैकी? द वरील शिक्षकांपैकी. ऑफ म्हणजे त्यापैकी. वन ऑफ म्हणजे काय? वन ऑफ च्यापैकी, यांच्यापैकी एक असा अर्थ होतो. ठीक आहे. सो अनेक असल्यामुळे पुढे काय आलं? टीचर्स आलं. द टीचर्स म्हणजे वरील शिक्षक. चला पुढं. हा मग नाही, ते मग आहे. बोलण्यामध्ये मग असते. मग काय? मग म्हणजे काय? त्यानंतर. देन, आफ्टर दॅट. चला आफ्टर दॅट एक कंजंक्शन आहे. आफ्टर दॅट त्या सरांनी म्हणजे काय? इन्चार्ज. आफ्टर दॅट द प्रोग्राम इन्चार्ज म्हणजे काय? ते टीचर आहेत आता. आफ्टर दॅट द प्रोग्राम इन्चार्ज और सेलिब्रेशन इन्चार्ज. बरं का? प्रोग्राम इन्चार्ज काय केलं? त्यांनी काय केलं? मेड डिफरंट कमिटीज. मेड डिफरंट कमिटीज. ओके, टाइम ऑलरेडी संपलेला आहे. याच्या आता जो काही टॉपिक आहे यापैकी जेवढी काही वाक्य तुम्हाला बनवण्यास जमतील ते बनवण्याचा प्रयत्न करा. आणि मग तिथं करेक्शनला देखील जागा ठेवा. रिकामी जागा पण ठेवा. तुम्ही पण बनवा, रिकामी जागा पण ठेवा. म्हणजे काय? तुम्हाला पण किती येत आहे हे स्वतःला आयडिया येऊन जाईल. ऑल राईट. ठीक आहे. सो उद्या पण हाच प्रयोग चालू राहील आपला. सो विथ दिस शॅल वी हॅव पॉज. Yes, Yes, sir. sir. Will be a point. Okay, we'll pause. Bye bye. Sir.